मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ट्विस्ट असा असणार आहे की मानिनी मागचं सगळं विसरून काव्याला मिठी मारते आणि हे मान्य करते की काव्यामुळेच आज पार्थचा जीव वाचला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काव्याच्या हाताला भाजलेलं असतं. पार्थ तिच्या हाताला मलम लावत असतो. पार्थ तिच्या हातावर हळूवार फुंकर मारत असतो. काव्या पार्थकडे बघून म्हणत असते की तुम्ही कोण आहात तरी कोण देशमुख? तुम्ही कोमात गेला, मरण्या जगण्याची सीमा पार करून आलात. अजूनही भाजण्याच्या वेदना जाणवत असतील तरी सुद्धा तुम्ही माझी काळजी घेताय. काव्या पार्थकडे प्रेमाने बघत असते. पार्थ विचारतो की आता कसं वाटतंय? तेव्हा काव्या म्हणते की थंड थंड वाटतंय. औषध थंड आहे ना? पार्थ म्हणत असतो की काव्या, माझा विश्वास बसत नाहीये, तुम्ही माझ्यासाठी हे केलंत, पण का? तुमचा विश्वास आहे का या सगळ्यावर? तेव्हा काव्या म्हणते, कसं असतं ना देशमुख, कधी कधी आपल्या माणसाला वाचवण्यासाठी आपण विश्वास, श्रद्धा ह्या पलीकडे जातो. आपण असा कधीही विचार केलेला नसतो. आता माझंच बघा ना, जगातल्या कुठल्याच व्यक्तीसाठी मी हात जाळून घेणाऱ्यातली नाहीये मी. काव्या रडत रडत म्हणत असते की तुम्ही कोमात गेला होता म्हणून माझा जीव घाबरा झाला होता तुम्हाला. तेव्हा काही होऊ नये या भीतीने मला तेव्हा जे योग्य वाटलं ते मी केलं. तसंही आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं की सगळं तुझ्या हातात आहे काव्या. मग नेमकं मला माझ्या हातात काय होतं ते आत्ता कळतंय. पार्थ म्हणत असतो की पण मी गेलो असतो तर तुम्हाला काय फरक पडला असता? काव्या प्रेमाने पार्थच्या थोबाडीत मारते आणि गप्प बसते. पार्थ तिच्याकडे बघत असतो. तर इकडे जीवा मानिनीला जाब विचारत असतो की तू काव्याला पार्थपासून का अडवलंस? तेव्हा मानिनी म्हणत असते की माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये. तेव्हा जीवा म्हणत असतो की पण माझ्याकडे सांगण्यासारखं खूप काय आहे काव्याबद्दल. ती तुला उद्धट वाटते, काही ना फटकळ वाटते, पण वेळ आली की काव्य काहीही करू शकते. मानिनी म्हणते हो, काहीही करू शकते. मला माहित आहे, घड्याळ आणण्यासाठी आगीत उडी मारू शकते आणि तिला वाचवण्यासाठी पार्थने आगीत उडी मारली आहे. तुला कळतंय का? तुझा मोठा भाऊ मरणाच्या दारातून परत आलाय आणि हे फक्त देवाच्या कृपेमुळे झालं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो की हे फक्त देवाच्या कृपेमुळे नाही झालं, हे काव्याच्या श्रद्धे आणि प्रेमामुळे सुद्धा झालं आहे. आई तुला माहित नाही म्हणून सांगतो, पार्थ दादा बरा व्हावा म्हणून ती देवळात जळता दिवा घेऊन उभी होती. हे ऐकून नंदिनी पुढे येते आणि म्हणते काय, हे काय बोलताय तुम्ही? जळता दिवा हातात घेतला होता? थांबा मी आले, मला तिचा हात बघायचा आहे असं म्हणून ती जात असते. तेव्हा जीवा म्हणत असतो की थांब नंदिनी. नंदिनी म्हणत असते की अहो जीवा, तिला लहानशी जखम सुद्धा सहन होत नाही. तिला थोडंसं खरचडलं तरी ती माझ्याकडे यायची ताई ताई म्हणून. आता तर तिने हातात जळता दिवा घेतला आहे. थांबा मी तिला भेटूनच येते. तेव्हा जीवा म्हणतो थांब नंदिनी 1 मिनिट. जीवा म्हणतो की ती आणि पार्थ दादा त्यांना थोडा एकत्र वेळ दे प्लीज. यावर विक्रम म्हणतो की नाही नाही नंदिनी, जीवा बरोबर बोलतोय. पार्थ आताच मरणाच्या दारातून परत आलाय, आता त्याला त्याच्या बायकोसोबत असायला हवंय. आणि मानिनीला म्हणतो ऐकलंस ना मानिनी, तुझी सून हातावर दिवा घेऊन उभी होती तुझ्या लेकाचे प्राण वाचावे म्हणून. अजूनही तुला काव्याबद्दल काही बोलायचं आहे का? अजूनही तुला वाटतंय का पुढे जाऊन पार्थला काव्याबद्दल पश्चाताप होईल म्हणून? अगं तूच म्हणाली होतीस ना काव्यामुळे आज पार्थ मरणाच्या दारात आहे, पण आज तिनेच पार्थला मरणाच्या दारातून परत आणले. जसं सत्यवानाला सावित्रीने परत आणलं होतं, जसं तू मला परत आणलं होतं आणि नंदिनीने जीवाला परत आणलं होतं, तसंच आज काव्याने पार्थला परत आणलंय. काव्याच्या बाबतीत पार्थचे डोळे उघडतील असं म्हणाली होतीस, आता तुझे डोळे उघडले का? नंदिनी सुद्धा मानिनीला समजावत असते की काव्या वरून कशीही वाटली तरी ती आतून लाख मोलाची आहे. तुम्ही तिला किती आदवा तद्वाने बोलला तरी सुद्धा तिने शांतपणे ऐकून घेतलं. उलट उत्तर दिलं का कधी? कारण तिच्या मनात पार्थविषयी काळजीच होती. ही रम्या काव्याच्या अंगावर धावून गेली. नंदिनी वसुंधराला म्हणत असते की काय वसुहत्या, तुम्ही काय म्हणाला होता? पार्थच्या बायकोने व्रतवैकल्य केली तर पार्थ बरा होईल. आज काव्यामुळे, काव्याच्या श्रद्धेमुळे पार्थ आपल्यात परत आलाय. मानिनी समोर नंदिनी हात जोडून म्हणते, आई मी तुम्हाला रिक्वेस्ट करतेय आणि सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतेय, आता तरी काव्याबद्दलचं मत बदला. वसुंधरा पुढे येते आणि म्हणते वा छान, तुम्हाला फक्त काव्याची श्रद्धा दिसते, तुम्हाला कोणाला माझ्या रम्याची श्रद्धा दिसत नाही. तिने काय केले हे नाही दिसत. तिने निर्जळी उपवास केला, देवासमोर अभिषेक केला आणि त्या हॉस्पिटलमध्ये देवासमोर तासनतास उभी होती ती. हे नाही दिसलं तुम्हाला कोणाला. आणि तसंही पार्थवर जे आज संकट ओढवलंय ना ते आज काव्यामुळेच ओढवलं आहे, हे नको विसरू नंदिनी. नंदिनी बोलणार असते तेवढ्यात जीवा म्हणतो की नंदिनी ह्यांना कितीही सांगितलं तरी ह्यांच्या डोक्यात घुसणार आहे का ते?
तेवढ्यात डॉक्टर तिथून जात असतात. जीवा विचारत असतो की पार्थ दादाला कधीपर्यंत सोडणार आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात उद्या डिस्चार्ज मिळेल त्यांना, पण आज कोणीतरी थांबा. तेव्हा मानिनी म्हणते मी थांबते. तेव्हा डॉक्टर म्हणतात त्यांच्या बायकोलाच थांबू देत ना. पार्थ कोमात जायच्या आधी आणि कोमात जाऊन आल्यावर ते फक्त बायकोचंच नाव घेत होते. डॉक्टर तिथून निघून जातात. जीवा म्हणत असतं की डॉक्टर बरोबर बोलले, पार्थ दादासोबत काव्यच थांबेल. तर इकडे काव्याने पार्थला प्रेमाने कानाखाली मारलेली असते. काव्य म्हणत असते की सॉरी सॉरी चुकून मारलं. पार्थ म्हणत असतं की मारा मारा, ह्यासाठीच तुम्ही मला वाचवलंत ना. तेव्हा म्हणते काव्या असं नाहीये. काव्य म्हणते तुम्ही मला असं बोललत ना म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो की मी फक्त प्रश्न विचारला, मला उत्तर हवं होतं म्हणून, पण मला आता चांगलंच उत्तर मिळालं आहे. त्या दोघांचं बोलणं चालू असताना तिथे नंदिनी येते. नंदिनी पार्थला विचारते तब्येतीबद्दल. तेव्हा पार्थ ठीक आहे म्हणतो. नंदिनी लगेच काव्याचा हात हातात घेते आणि म्हणते अगं केवढी जखम झाली ही, तुला खूप त्रास झाला असेल ना गं. काव्य म्हणते नाही ताई ठीक आहे मी, देशमुखांनी आताच मलम लावलंय. तेव्हा नंदिनी म्हणते अच्छा आता बरं वाटेल तुला मग. नंदिनी म्हणते तुम्ही दोघंही एकमेकांची काळजी घेता हे बघून खूप छान वाटलं. पार्थला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. आम्ही सगळे आता निघतो, तू पार्थच्या जवळ थांबा. हे ऐकून काव्याला खूप आनंद होतो. काव्या म्हणते हो हो मी थांबते की. पार्थ खूप खुश होतो. तो म्हणतो अरे वा, मांजर माझ्या जवळ इथेच थांबणार. नंदिनी म्हणते तुमचं चालू द्या, मी आलीच, असं म्हणून ती निघत असते. तेव्हा काव्य विचारते की थांब ताई, मला जीवा इथे घेऊन आला म्हणून मानिनी काकू काही बोलल्या का, त्यांना राग आला का. नंदिनी म्हणते नाही नाही, जीवा तुझ्या बाजूने खूप बोलला. जीवा तुझ्या बाजूने खूप बोलले, त्यामुळे मानिनी काकूला व इतर कोणाला बोलण्याची संधीच मिळाली नाही. काव्या मनात विचार करत म्हणते की जीवा मला इथे घेऊन आले आणि माझ्या बाजूने भांडले, त्यांना काय झालंय, असं का केलं असेल त्याने. काव्य विचारते जन्मजय माझ्या बाजूने बोलले. तेव्हा नंदिनी बोलते की हो, पार्थसाठी एवढं काही केलंयस, मग तुझ्या बाजूने नाही का बोलणार ते. नंदिनी म्हणते आता तू कसलाही विचार करू नको आणि तुम्ही दोघंही काळजी घ्या, असं म्हणून नंदिनी तिथून निघते. काव्य विचारत असते तेव्हा पार्थ विचारतो की जीवा इथे घेऊन आला तुम्हाला, आईला राग यायचं काय कारण आहे, तुमच्या दोघींमध्ये काय चालू आहे, कसला प्रॉब्लेम आहे. काव्या मनात विचार करत म्हणत असते की अरे देवा आता मी काय सांगू आणि कसं सांगू. तर इकडे नंदिनी घरी आलेली असते. तिला जीवाने आनंद निवासचं बनलेलं तुटलेलं मॉडेल दिसतं. तिला आठवतं की आनंद निवासमध्ये काय घडलं होतं. हे सगळं काही तिला आठवत असतं. तेवढ्यात जीवा तिच्यासाठी खायला घेऊन येतो. तो म्हणत असतो की नंदिनी तू सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही, थोडंसं खाऊन घे. नंदिनी म्हणत असते की नको. तेव्हा जीवा म्हणत असतो की अगं असं काय करतेस, मी किती वेळा सांगू तुला की मी तुला फसवलं नाहीये. माझ्याकडून चुकून ते झालंय. इन्व्हेस्टरने ऑलरेडी तो प्लॅन्ट विकत घेतला होता. मी फक्त त्या प्लॅन्टवर सह्या केल्या होत्या. नंदिनी म्हणते आपण का ह्या विषयावर बोलतोय, तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलंय, आता मला काय करायचं ते मला करू द्या प्लीज. जीवा म्हणत असतो की एक एक मिनिट, तू काय करणार आहेस. नंदिनी म्हणत असते की बघेन काहीतरी करेन, आता फक्त 15 दिवस उरले आहेत, काहीतरी विकेन, काहीतरी गहाण ठेवीन, पण मी माझा आनंद निवास परत मिळवेन. जीवा म्हणत असतो की आपण मिळून करूयात ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते की आता आपण काहीच मिळून करू शकत नाही. मिळून केव्हा करत असतात माहितीये का तुम्हाला, जेव्हा आपल्या समोरच्यावर विश्वास असतो आणि समोरच्याचा आपल्यावर विश्वास असतो तेव्हा गोष्टी मिळून करतात. जेव्हा म्हणत असतो की म्हणजे तुझा आता माझ्यावर विश्वास राहिला नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणत असते की विश्वास काय असतो तुम्हाला माहितीये. जेव्हा एखाद्या बाळाला हवेत फेकल्यावर त्याला विश्वास असतो की माझे आई बाबा मला नक्की झेलतील, हा असतो विश्वास. सकाळी उठणार आहे की नाही हे माहीत नसताना सुद्धा वर्षानुवर्ष आपण इन्शुरन्स भरत असतो, तो असतो विश्वास. अनोळखी माणसांशी बोलू नको असे म्हणणारे आई वडील जेव्हा अनोळखी माणसासोबत आपला हात देतात, तो असतो विश्वास. माझा विश्वास होता तुमच्यावर, डोळे झाकून विश्वास होता, आता पण जे उघड्या डोळ्यांनी दिसतंय ते पाहून विश्वास ठेवायची इच्छा नाहीये माझी. बाकी प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी ठेच लागते, पण आपल्याच माणसांकडून ठेच लागली ह्यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतंच नाही. तर इकडे रम्या म्हणत असते की उपास तापास केले मी. पार्थच्या जवळ थांबली ती काव्या. वसू म्हणते तू राहणार होतीस का तिथे. रम्या म्हणते की का नाही राहणार मी, मी काय कोणी परकी आहे का, याच घरातले आहे ना, आणि मी पार्थसाठी काहीही करू शकते. तेव्हा वसू तिला समजावत म्हणत असते की मानिनी पार्थची आई आहे तरी सुद्धा डॉक्टरांनी तिला थांबू दिलं नाही.
मग तुला कसे थांबू देतील? डॉक्टर काय म्हणाले? पार्थसोबत फक्त काव्य राहील. असं असताना तुला तिथे कुणी राहू दिलं असतं? रम्या म्हणते, ही बरोबर आहे म्हणा. पण आई, तुला सांगू का? मला माझा पार्थ बरा झालाय म्हणून मला खूप आनंद वाटतो. खूप समाधान वाटतो. माझ्यासाठी तर देवच पावला आहे. तेव्हा वसू म्हणते, हो देवच पावला आहे, पण तू एवढे उपास तपास केले, अभिषेक केला, निर्जळी व्रत केलं, पण आपल्या घरातल्या कुणी तरी तुझी विचारपूस तरी केली का? कौतुक केलं का? क्रेडिट तर सोडच, क्रेडिट ती काव्या घेऊन गेली. तेव्हा रम्या म्हणते, नाही नाही, पण एका व्यक्तीने तिला क्रेडिट दिलं नाही, ती म्हणजे मामी. तो ऑब्झर्व केलं का आई? मानिनी का मामी तिच्यावर चिडलेलीच होती. जर जीवा तिथे नसता तर मानिनी काकूने मामीने तर तिला हॉस्पिटलमधून सुद्धा हाकलून लावलं असतं. तिला हे आवडलेलंच नसतं. तेव्हा वसू विचार करत असते. रम्या तिला हाक मारते आणि म्हणते की आई, तू कसला विचार करतेस? तेव्हा वसू म्हणते की मी विचार करते की मानिने काव्याला का क्रेडिट दिलं नाही आणि हे आज घडलं नाही. मी बऱ्याच दिवसापासून ऑब्झर्व करते, मानिनी काव्याशी नीट वागत नाहीये. त्या दोघींमध्ये कसली तरी ठिणगी पडली आहे, ती आता आपण शोधून काढायची. तेव्हा रम्या म्हणते, आई आता आपण काय करायचंय? तेव्हा वसू म्हणते की भास्करच्या मदतीने आपण नंदिनीचे पंख छाटले ना, आता बारी काव्याची. तर इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते की आयुष्यभर लक्षात राहील अशी गोष्ट दिली आहे तुम्ही, त्यामुळे मी तुमची कायम आभारी राहील. तेव्हा जीवा म्हणत असतो की असं काय बोलतीस तू? मी तुला कसं सांगू की मी हे सगळं मुद्दामून नाही केलं, शपथ. आय नो, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. प्लीज तुम्हाला समजून घे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की मी तुम्हाला समजून घेत नाही का? जेव्हा जेव्हा तुम्ही धडपलात, अडथळला, तेव्हा तेव्हा मी तुम्हाला मदतीचा हात दिलाच ना. पण तुम्ही काय केलं? त्या हातावरच घाव घातलात. मी आले होते का तुमच्याकडे मदत मागायला? नाही ना. मी माझा आनंद निवास जमेल तसं माझ्या पद्धतीने चालवत होते. मग तुम्ही का रस्त्यात आडवा आलात? माझ्या आनंद निवासला माझा आनंद निवास, आपला आनंद निवास म्हणत राहिलात. पण आपल्या वस्तूची, आपल्या वास्तूची आपण किती काळजी घेतो. ही काळजी घेतलीत तुम्ही. जर तुम्हाला निर्जीव वस्तूंची काळजी घेता येत नसेल तर तुम्ही माणसांची कशी काळजी घेणार? जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो पाणी पुसतो आणि म्हणतो, तरीही नंदिनी आपण करूयात. तेव्हा नंदिनी म्हणते, बास जीवा, मला आता हा विषय वाढवायचा नाहीये पुढे. आता मला तुमच्याकडून मदतीचा, मैत्रीचा, नात्याचा आता कुठलाच हात मला नकोय. आता यापुढे काय करायचंय ते मी करेल. आता तुम्ही आनंद निवासच्या 10व्या अॅनिव्हर्सरीला जे गिफ्ट दिलंय ते मला कायम लक्षात राहील. असं म्हणून नंदिनी तिथून निघते. जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं. आपला आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्या अनिशाशी फोनवर बोलत असते. तेव्हा अनिशा म्हणत असते की पार्थला काही झालं तर तुझा जीव कासावीस होतो. हे प्रेम नाही तर काय आहे काव्या? काव्याने पार्थचा हात हातात घेतलेला असतो. तर इकडे नंदिनी देवासमोर प्रार्थना करत असते की देवा, मला माझा आनंद निवास परत हवंय. माझी काहीही चूक नसताना मी ह्यात अडकले. मी आता काय करू? कशी बाहेर येऊ? असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते. तेवढ्यात एक व्यक्ती येतो. तो म्हणतो, मी सांगू. नंदिनी मागे वळून पाहते आणि त्या व्यक्तीला पाहून ती खूपच खुश होते. आता नवीन व्यक्ती कोण आहे? पुढील वादळ की मैत्रीचा हात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.